नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गुरव आपलं पुन्हा एकदा या रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या फ्री ऑनलाईन लाईव्ह क्लासमध्ये स्वागत करतो। मागील काही दिवसांपासून आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामरच्या छोट्या आणि मोठ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी असणारं असं इंग्लिश ग्रामर आपण या ठिकाणी बघत आहोत, त्याच्यावर चर्चा करीत आहोत। अगदी सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत आपला लाईव्ह क्लास असतो आणि शनिवारी आपला एक व्यक्तिमत्व विकास म्हणून स्वामी आर्यानंदजी महाराज भुवनेश्वर येथील रामकृष्ण मठ मिशन यांचे ते उपाध्यक्ष आहेत। अतिशय प्रेरणादायी असं स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोग यांच्यावर ते प्रवचन देतात किंवा माहिती देतात। अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये छोट्या प्रेरक अशा प्रसंगातून आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोग ते आपल्याला समजवून देतात। विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांनाच उपयोगी असं ते लेक्चर असतं। थोडक्यात सोमवार ते शुक्रवार आपला इंग्लिश क्लास असतो, शनिवारी आपला व्यक्तिमत्व विकासचा एक लेक्चर असतो, रविवारी आपण सुट्टी घेतो आणि सोमवारी आपण पुन्हा एकदा आपल्या फ्री लाईव्ह क्लासला सुरुवात करतो। मित्रांनो, अगदी ABCD पासून आपण सुरुवात केलेली आहे। फाउंडेशन अतिशय महत्त्वाचा असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला माहिती आहे की पंक्च्युएशन किंवा कॅपिटल लेटर्स जे असतात यांचा अतिशय मोठा प्रभाव पडत असतो। माझा अनुभव आहे की अगदी मोठी मुलंसुद्धा, अगदी 9वी-10वीतली मुलंसुद्धा यांना माहिती नसते की कॅपिटल लेटर कुठे काढावा आणि कुठे काढू नये, आणि यामुळे अनेक वेळा आपण लिहिताना चुका करतो। लिहितो बरोबर, परंतु ग्रामॅटिकल दृष्टीने जर आपण बघितलं तर ते चुकीचं ठरतं। अनेकदा विद्यार्थी काय करतात, ज्या ठिकाणी कॅपिटल आवश्यक असतो त्या ठिकाणी ते कॅपिटल लेटर काढत नाहीत, ज्या ठिकाणी कॅपिटल लेटरची आवश्यकता नसते त्या ठिकाणी ते कॅपिटल लेटर काढतात। तर कुठे कॅपिटल लेटर काढावा आणि कुठे कॅपिटल लेटर काढू नये या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। अतिशय उपयुक्त असा आजचा हा सेशन होणार आहे, आजचा हा क्लास होणार आहे। वर पाहता अतिशय छोटासा किरकोळ असा हा टॉपिक तुम्हाला वाटेल, परंतु तेवढाच हा महत्त्वाचा आहे। मी तर म्हणतो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीवर तर विचार केलाच पाहिजे, सगळ्याच विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, परंतु आपण जे काही लिहितो ते अचूक असावं यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅपिटल लेटर्स। कॅपिटल लेटर्स कुठे काढावा, कशा पद्धतीने काढावेत हे आपण आज बघणार आहोत। कॅपिटल लेटर्स, या कॅपिटल लेटर्स म्हणजे काय आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आपल्याला कॅपिटल लेटर्स म्हणजे काय मित्रांनो, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z ही आहेत आपली कॅपिटल लेटर्स। ओके,
हे आहेत आपले कॅपिटल लेटर्स. आता स्मॉल लेटर कोणती? स्मॉल लेटर आपण बघूया. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, and Z. So these are small letters. आपल्याला दिसतं ही जी आहेत ही आहेत कॅपिटल लेटर आणि ही आहेत स्मॉल लेटर. तर या दोघं लेटर्स जे आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते वापरावे लागतात. स्मॉल लेटर्स आहेत आणि ही वरची आहेत. कॅपिटल लेटर्स. या ठिकाणी दिसतंय मित्रांनो की स्मॉल लेटर्स कोणती आणि कॅपिटल लेटर कोणती आपल्याला माहिती आहे. वरचे जे आहेत ते कॅपिटल लेटर्स आहेत, त्याला आपण म्हणतो पहिली लिपी. आपल्या मराठीत आपण म्हणतो पहिली लिपी. स्मॉल लेटरला आपण म्हणतो दुसरी लिपी म्हणजे स्मॉल लेटर्स. ओके. आता कुठे स्मॉल लेटर वापरतात आणि कुठे कॅपिटल लेटर वापरतात हे आपण बघणार आहोत. कॅपिटल लेटरला आपण वेगळा आणखी एक शब्द वापरतो, ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स सुद्धा त्याला म्हणतात. तुम्ही जर एखादा फॉर्म फिल करत असाल तर फॉर्ममध्ये जर समजा कॅपिटल लेटर्समध्ये माहिती आवश्यक असेल तर त्यांनी कॅपिटल लेटर ऐवजी ब्लॉक लेटर्स हा शब्द वापरलेला असतो. तर कॅपिटल लेटर त्याला दुसरं नाव आहे ब्लॉक लेटर्स. आणि खाली आपण बघतोय स्मॉल लेटर्स. तर व्हेन टू यूज capital letters, how to use capital letters. कॅपिटल लेटर्स कुठे वापरतात, कसे वापरतात ते आपण बघूया. मग rules to use capital letters. कॅपिटल लेटर्स कुठे वापरतात त्याचे आपण नियम बघूया. rules to use capital letters. तसे सिंपल रूल आहेत आणि लक्षात ठेवण्यासारखे आहेत मित्रांनो. येस. फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स हा कॅपिटल असला पाहिजे. फर्स्ट लेटर याचा अर्थ काय मित्रांनो, पहिला जो काही अक्षर असतो वाक्यामध्ये असलेला पहिला अक्षर हा कधीही
कसा असला पाहिजे? कॅपिटल असला पाहिजे. या वाक्यातला पहिला अक्षर हा कॅपिटल असला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल, माय मदर इज काइंड. या वाक्यामध्ये माय मदर इज काइंड हे वाक्य आपण लिहिलेलं आहे, परंतु या वाक्यामध्ये चूक काय आहे? व्हॉट इज द मिस्टेक इन द सेंटेन्स? या वाक्याची सुरुवात कुठून झालेली? माय पासून. माय हा पहिला शब्द आहे आणि पहिल्या शब्दाच्या पहिला लेटर हा काय असला पाहिजे? कॅपिटल असला पाहिजे. माय मदर इज काइंड आहे की नाही? किंवा आपण म्हणू शकतो स्वामीजी वॉज ग्रेट. एस हा कॅपिटल काढलेला आहे. वाक्याचा पहिला अक्षर हा आपण कॅपिटल काढलेला आहे. पहिला अक्षर, द फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स शुड बी कॅपिटल. ओके, तर हा नियम तुमच्या लक्षात आला असेल. ओके, यानंतर मित्रांनो वाक्यामध्ये हे जे प्रॉपर नाउन असतात, प्रॉपर नाउन म्हणजे काय? राम, श्याम, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी, तर हे जे आहे ते प्रॉपर नाउन आहे. ओके, राम प्रॉपर नाउन आहे. बॉय हा कॉमन आहे. शारदा प्रॉपर नाउन आहे. आणि गर्ल और मदर कॉमन नाउन आहे. स्कूल कॉमन नाउन आहे. स्वामी विवेकानंद स्कूल प्रॉपर नाउन आहे. ओके, विलेज प्रॉपर नाउन आहे. पुणे, नाशिक, कोलकाता हे आहेत प्रॉपर नाउन. सिटी कॉमन नाउन. आर यू गेटिंग द पॉइंट? मित्रांनो, कॉमन नाउन काय असतो आणि प्रॉपर नाउन काय असतो? प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. विशेष नामाच्या सुरुवातीचं अक्षर हे कॅपिटलच असलं पाहिजे. फर्स्ट लेटर ऑफ प्रॉपर नाउन. फॉर एक्झाम्पल, आपण या ठिकाणी बघितलं, मी तर असं म्हणेल राम, सो इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. तर रॉंग लिहू शकतो आपण. राम हा शब्द आपल्याला परफेक्ट लिहायचा असेल तर आपल्याला लिहावं लागेल आर कॅपिटल, राम. त्याचबरोबर आपण डॉक्टर कलाम, आहे की नाही? तो आपण म्हणू शकतो राधा प्रॉपर नाउन. व्यक्ती, वस्तू, पदार्थ, स्थान कोणाचेही. ओके, मुंबई, बडोदा. प्रॉपर नाउन कोणतंही त्याच्या पहिलं अक्षर कॅपिटल असले पाहिजे. फर्स्ट लेटर ऑफ प्रॉपर नाउन शुड बी कॅपिटल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. द फर्स्ट लेटर ऑफ सेंटेन्स शुड बी कॅपिटल. द फर्स्ट लेटर ऑफ प्रॉपर नाउन शुड बी कॅपिटल. ओके, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो फर्स्ट लेटर
first letter of a sentence of the poem. पोएम मध्ये जे काही पहिलं पोएम मध्ये जे काही वाक्य असतं त्या वाक्याच्या पहिलं अक्षर सुद्धा कॅपिटल असलं पाहिजे. आपण जे काही कविता बघतो, कविता लिहितो किंवा कविता आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की कवितेमध्ये प्रत्येक ओळीच्या म्हणजे जी नवीन वाक्य असतं त्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, पहिला शब्द, पहिला जो काही अक्षर असतो तो आपल्याला कॅपिटल काढावा लागतो. फॉर एक्झाम्पल, My love is like red rose. That is newly sprung in June. My love is like a melody. या ठिकाणी आपण बघू शकतो या लाईन्समध्ये आपल्याला दिसतंय की प्रत्येक ओळीचा पहिला अक्षर हा कॅपिटल आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कवितेमध्ये पहिला जो काही अक्षर असतो लाईनीतला, कवितेच्या लाईनीचा पहिला अक्षर हा कॅपिटल असला पाहिजे. ओके, पुढे the first letter of the name of language. The first letter of the name of language म्हणजे कोणतीही भाषा असेल त्या भाषेचा पहिला अक्षर हा कॅपिटल असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मराठी ही लँग्वेज आहे आणि मी मराठी लिहिताना एम हा कॅपिटलच काढला पाहिजे. हिंदी लिहिताना मी एचच्या सुरुवातीचा वर्ड लेटर मी कॅपिटलच काढला पाहिजे. इंग्लिश लिहिताना ई हा मी कॅपिटलच काढला पाहिजे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही कोणतीही भाषा असेल त्या भाषेचे नाव लिहिताना पहिला अक्षर हा कॅपिटल असला पाहिजे. आर यू गेटिंग द पॉइंट माय डिअर फ्रेंड्स? पहिला अक्षर काय असला पाहिजे? कॅपिटल असला पाहिजे. येस. The first letter of the name of religion म्हणजे कोणताही एखादा धर्म असेल त्या धर्माच्या नावाचा पहिला अक्षर कॅपिटल असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हिंदू हे एका धर्माचे नाव आहे, एका सनातन धर्माचे नाव आहे आणि म्हणून आपण त्याला एच हा कॅपिटल काढला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण पुढे बघू शकतो इस्लाम, आहे की नाही, किंवा
ख्रिश्चन. या पद्धतीने आपण बघू शकतो कोणत्याही धर्माचे नाव आपल्याला लिहायचे असेल तर आपल्याला त्या नावाचा पहिला अक्षर कॅपिटल काढावा लागतो. यस, कॅपिटल काढावा लागतो. ओके. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो फर्स्ट लेटर ऑफ the name of न्यूजपेपर. यस, न्यूजपेपरचा पहिला अक्षर जो काय असतो तो आपल्याला कॅपिटल काढावा लागतो. फॉर एक्झाम्पल द टाइम्स ऑफ इंडिया किंवा द लोकमत आहे की नाही. तर न्यूजपेपर जे काय असतात त्यांच्या पहिला अक्षर आपल्याला कॅपिटल काढावा लागतो. पुन्हा आपण कॅपिटल लेटर कुठे काढावा लागतो ते आपण बघूया. फर्स्ट लेटर ऑफ the name of the days. नेम ऑफ द डेज. आपले जे काही डेज असतात ते डेज लिहिताना सुद्धा पहिला अक्षर कॅपिटल काढावा लागतो. फॉर एक्झाम्पल मंडे, फ्रायडे, संडे. तर थोडक्यात मित्रांनो संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, व्हॉटएव्हर, ते प्रत्येक डेचा पहिला अक्षर आपल्याला कॅपिटल काढावा लागतो. मी वाक्यामध्ये कुठेही अशा प्रकारचे डेज आले तर तुम्हाला ते कॅपिटल काढावे लागतात. नेम ऑफ द मंथ. महिने जे काय असतात मित्रांनो त्या महिन्याच्या पहिला अक्षर फॉर एक्झाम्पल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एम कॅपिटल. म्हणजे जानेवारीचा जे कॅपिटल, फेब्रुवारीचा एफ कॅपिटल, मार्चचा एम कॅपिटल, एप्रिलचा ए कॅपिटल. मंथ जे काय असतात त्या मंथच्या प्रत्येक नावाच्या पहिला अक्षर हा कॅपिटल काढावा लागतो. ओके. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे मित्रांनो. ओके. नेम ऑफ द फेस्टिवल्स. नेम ऑफ द फेस्टिवल्स. कोणतेही सण उत्सव असतील त्यांच्या नावाच्या पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल काढावं लागतं. फॉर एक्झाम्पल दिवाळी आहे की नाही, दिवाळी या पद्धतीने. पोंगल, दिवाळी, पोंगल, होली, होलीचा एच कॅपिटल काढावा लागेल. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे कॅपिटल लेटर केव्हा केव्हा असतो. वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीचे अक्षर, पोएममध्ये प्रत्येक लाईन प्रत्येक सेंटेन्सच्या सुरुवातीला, न्यूजपेपरच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. रिलिजन जे काय असतात त्याच्या पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. त्याचबरोबर आपले प्रॉपर नाउन असेल त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे.
डेज आणि मंथ असतील त्याचे लेटर पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. मंथ असेल त्याच्या पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. फेस्टिवल असेल तर त्याच्या पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे, ठीक आहे. पुन्हा आपण बघूया महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी आणखी बाकी आहेत. फर्स्ट लेटर of the name of educational institution. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे काही असतात त्यांच्या पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल काढावं लागतं. फॉर एक्झाम्पल मुंबई युनिव्हर्सिटी आहे की नाही, मुंबई युनिव्हर्सिटी किंवा भारती इन्स्टिट्यूशन आपण म्हणू शकतो किंवा म्हणू शकतो भारती युनिव्हर्सिटी म्हणू शकतो, आहे की नाही. इन्स्टिट्यूशन जे काय असतात त्याच्या पहिलं अक्षर सुद्धा आपल्याला कॅपिटल काढावं लागतं. येस, द फर्स्ट लेटर ऑफ द नेम ऑफ name of the historical buildings. हिस्टोरिकल बिल्डिंग ज्या काय असतात त्यांच्या पहिलं अक्षर सुद्धा आपल्याला काढावं लागतं कॅपिटल. फॉर एक्झाम्पल आपण बघूया द रेड फोर्ट आहे का नाही, म्हणू शकतो द रेड फोर्ट या पद्धतीने. मित्रांनो त्याचबरोबर आपण बघू शकतो ताजमहल. येस, हिस्टोरिकल प्लेसेस जे असतात, बिल्डिंग्स असतात त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर सुद्धा आपल्याला कॅपिटल काढावं लागतं. फर्स्ट लेटर ऑफ द नेम ऑफ ट्रेन्स. त्या ट्रेन असतात ना मित्रांनो, ट्रेनची जी नावं असतात त्याचं पहिलं अक्षर सुद्धा आपल्याला कॅपिटलच काढावे लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल राजधानी एक्सप्रेस. ओके, या पद्धतीने. किंवा द ताप्ती गंगा आहे की नाही. तर या पद्धतीने आपण ज्या एक्सप्रेसेस किंवा ट्रेन असतात त्यांच्या नावाची पहिली अक्षर सुद्धा आपण कॅपिटल काढत असतो. ओके, आता पुन्हा अतिशय महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा प्रोनाउन आय वापरतो, सगळ्याचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. प्रोनाउन आय वापरतो, आय म्हणजे मी. वाक्यामध्ये हा आय
कुठेही आला, आय म्हणजे मी, आय कुठेही आला तर तो कॅपिटल कॅपिटल आणि कॅपिटलच काढायचा असतो. जर समजा चुकून तुम्ही आय असा लिहिला तर ते अतिशय रॉंग असेल, इज रॉंग, रॉंग असेल मित्रांनो. आय हा आपल्याला कॅपिटलच काढावा लागतो. वाक्याच्या तो मध्ये आला तरी पण कॅपिटल, वाक्याच्या सुरुवातीला असेल तरी कॅपिटल, वाक्याच्या शेवटी आला तरी कॅपिटल, वाक्यामध्ये कुठेही आला तरी आय हा तुम्हाला कॅपिटल म्हणजे कॅपिटलच काढायचा असतो. ओके. पुन्हा एक महत्त्वाची आणखी गोष्ट की कॅपिटल लेटर कुठे काढतात. लेटर्स ॲब्रिव्हेशन्स मध्ये ॲब्रिव्हेशन्स म्हणजे काय, संक्षिप्त रूप. फॉर एक्झाम्पल संक्षिप्त रूप म्हणजे काय, आय पी एस, आय पी एस हे काय झालं आता संक्षिप्त रूप आहे की नाही. एम ए हे काय झालं आता संक्षिप्त रूप आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो एम पी मध्य प्रदेश आहे का नाही, शॉर्ट फॉर्म. जसं आपण या ठिकाणी म्हणू शकतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम. या ठिकाणी बघा अउल पाकीर जैनुलाब्दीन म्हणजे या ठिकाणी ए हा कॅपिटल आहे अउल साठी, पी हा पाकीर साठी, जैनुलाब्दीन साठी जे, आणि अब्दुलच्या ए कॅपिटल, कलामच्या के कॅपिटल. या ठिकाणी आपण बघू शकतो ए पी जे हे ॲब्रिव्हिएशन आहे. ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय, शॉर्ट आहे, शॉर्ट. आणि म्हणून आपण त्याला काय दिलेलं आहे, आपण लिहिताना आपण कॅपिटल लेटर्स वापरलेले आहेत. अब्दुल आणि कलाम हे प्रॉपर नाउन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी तो कॅपिटल लेटर वापरलेले आहेत. तर मित्रांनो कॅपिटल लेटर कुठे काढतात, कसं काढतात तुम्हाला नक्कीच समजलं असेल. जर आपल्याला हे समजलं असेल तर यस टाईप करायचं आहे, यस टाईप करायचे आपण. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचे पटापट. आणि लाईक जर केलं असेल तर आपण डन म्हणायचे. जर लाईक केलं असेल तुम्ही तर डन असं आपल्याला टाईप करायचं आहे. येस, व्हेरी गुड, थँक्स. तर मित्रांनो कॅपिटल लेटर्स म्हणजे ब्लॉक लेटर्स कुठे वापरतात ते तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर एस टाईप करा. कॅपिटल लेटर्स कुठे वापरतात तुमच्या लक्षात आलं असेल तर कॅपिटल लेटर्स कुठे वापरतात, ब्लॉक लेटर्स कुठे वापरतात हे तुमच्या लक्षात आलं असेल तर एस टाईप करायचे. व्हेरी गुड, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.